अधिवेशन संपवून आलेलं आहे आणि तातडीची बैठक पक्षाची बोलवली आहे, ह्याच्या मागे उद्देश काय? मी 13 फेब्रुवारीला मतदारसंघाच्या बाहेर पडलो होतो. पहिल्या आठवड्यामध्ये मी विधानसभेतल्या आणि विधान परिषदेतल्या 15 आमदारांसमवेत परदेश दौऱ्यातला अभ्यासासाठी गेलो होतो आणि त्याच्यानंतर 22 तारखेला आल्यानंतर 23 तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन चालू झालं आणि त्याच्यानंतर मी काल मतदारसंघात आलो. या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निवडून आणण्यामध्ये कष्ट घेतलं. त्यांचं आभार मानणं माझी नैतिक जबाबदारी होती आणि त्याचबरोबर 12 तारखेला पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडी आहेत. 19 तारखेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडी आहेत. त्या संदर्भात विचारविनिमय करणे, पक्षांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे आणि भविष्यकाळात येऊ घातलेल्या 67 ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेच्या संदर्भात कुणाच्या काही अडीअडचणी असतील तर ते समजून घेणे आणि शेतकरी कामगार पक्षाचा जो पुरोगामी विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा, स्वर्गीय आबासाहेबांचा, तो भविष्यात अजून तळागाळात कसा रुजेल, नवीन पिढीला तो कसा समजून सांगता येईल, याच्यासाठी पक्ष बांधणी गरजेची आहे. विविध आघाड्या स्थापन करण्याच्या संदर्भात ही वैचारिक बैठक या ठिकाणी बोलवली आहे. पंचायत समिती आणि जेडपी संदर्भामध्ये काय बैठक निर्णय झाला? शेतकरी कामगार पक्षाची जी परंपरेने आलेली प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेनुसार हा निर्णय समिती घेणार आहे आणि समितीचा निर्णय हा पक्ष कार्यकर्त्यांसमोर मांडला जाईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेतला जाईल. सांगोला तालुका विकास आघाडीचे 9 उमेदवार पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्या 9 सदस्यांपैकी कुणाच्या गळ्यामध्ये सभापतीची आणि कुणाच्या गळ्यामध्ये उपसभापतीची माळ टाकणं हा निर्णय समिती घेईल. तालुका विकास आघाडीचा सभापती होणार का? सोशल मीडियामध्ये चर्चा चालू आहे की फूट पडणार आहे, त्या संदर्भामध्ये तुमचं मत काय? भाजप शिवसेना सोशल मीडियावरती 22 नोव्हेंबर 2024 रोजी सुद्धा बऱ्याचशा चर्चेला गेल्या होत्या आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून दिमागात डोलत फडकलेला होता. त्याच्यामुळं सोशल मीडियावरती काय चर्चा होते याच्याकडे गांभीर्याने घेण्यापेक्षा ज्या विचाराने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने ही सांगोला तालुका विकास आघाडी स्थापन केली, आबासाहेबांच्या काळात स्थापन झालेली ही विकास आघाडी आणि तोच विचार पुढे घेऊन जाण्याची आमची जबाबदारी तुमच्या आणि निश्चितपणे माझ्या मताशी सन्माननीय दीपक आबा सुद्धा ठाम आहे. जवळा गावात महसूल विभाग कारवाई करा गेलता वाळू तस्करावरती, तिथे गाडीवरती हल्ला झाला, त्या बाबतीत काय आता पोलीस प्रशासनाला काय आदेश देण्यात आले? ज्या वेळेस तो हल्ला झाला आणि मला माध्यमांमधून समजलं गेलं त्याच दिवशी मी तहसीलदार आणि प्रांत साहेब आणि त्याचबरोबर PI आणि DYSP साहेबांना सांगितलेलं आहे, जो कोणी प्रशासनावरती हल्ला करेल त्याला कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ज्यांनी कोणी हल्ला केला असेल त्याला शिक्षा देणं गरजेचं आहे.